ऐरोलीमधील ज्येष्ठ समाजसेवक तसेच गणेश नाईक यांचे समर्थक ऐरोली सेक्टर 9 दिवा कोळीवाडा प्रभाग क्रमांक 5 येथील बंडूदादा केणी यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्ती झाली। वनमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वीकृत नगरसेवक पदाची धुरा हातात घेतली। त्यांनी स्वीकृत नगरसेवक पद स्वीकारल्यानंतर भव्य रॅली काढण्यात आली। ऐरोली सेक्टर 5 सिद्धिविनायक मंदिराजवळ महिला व पुरुष नागरिकांनी फेटा घालून कोळी नृत्य, बँड बाजा, विविध फटाक्यांची आतिषबाजी तसेच जेसीबीच्या साहाय्याने फुलांचा वर्षाव नागरिकांनी केला व बंडूदादा केणी तसेच राजश्री केणी दोघे दाम्पत्य यांना उचलून जल्लोषात नाचून आनंदात रॅली काढण्यात आली। ऐरोली सेक्टर 5 पासून ते सेक्टर 6, 7, 8, 9, 10 येथून वाजत गाजत ठिकठिकाणी नागरिकांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। ऐरोली सेक्टर 8A तुळजाभवानी मंदिरात केणी दाम्पत्य यांनी पूजा करून देवींचे दर्शन घेतले। गणपती चौकात महिलांनी कोळी नृत्य केले तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। साईनाथ स्पोर्ट्स क्लब श्री राधाकृष्ण डेव्हलपर्स कार्यालयाजवळ नागरिकांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका अशोक पाटील, रेश्मा मडवी, श्रेया जिरगे, बंडू केणी यांचा सत्कार करण्यात आला। नगरसेवक अशोक पाटील, बंडू केणी, सिद्धराम ओवल यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी राकेश नाईक यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात गाणी, लावणी व कोळी गीते सादर केली। तसेच नागरिकांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते। सर्वांनी त्याचा लाभ घेतला। बंडू केणी व राजश्री केणी यांनी सर्वांचे आभार मानले। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमच्या ऐरोली विभागाचे प्रभाग क्रमांक 5 मधले माझे सहकारी बंडू केणी यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाली। खऱ्या अर्थाने आपल्याला माहित आहे या ठिकाणी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या, आदरणीय संजीवजी नाईक साहेबांच्या आणि आदरणीय संदीपजी नाईक साहेबांच्या, त्याचबरोबर आपल्या भारतीय जनता पार्टीचे गट नेते आमचे युवा नेते सागरजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने या ठिकाणी बंडूदादा केणी यांना शुभेच्छा देण्याकरता मी आज आलो आहे। परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थाने आदरणीय गणेशजी नाईक साहेब, सर्व संदीपजी नाईक साहेब, सागरजी नाईक साहेब त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येणार होते, परंतु माझ्या दादांनी मला दूरध्वनीच्या माध्यमातून सांगितले की बंडू केणी यांना आपण शुभेच्छा द्याव्या आणि आमच्या वतीने द्याव्या। खऱ्या अर्थाने गेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये 3 नगरसेवकांना यश मिळालं, परंतु एका बंडूदादा केणी यांच्या पत्नी सौभाग्यवती राजश्री केणी यांचा निसटता अपयश ते आपल्याला पाहायला मिळालं। परंतु आम्ही त्या दिवसापासून एक मनामध्ये खंत ठेवून होतो की बंडू केणी यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सभागृहामध्ये लोकांच्या जनहिताच्या सेवेसाठी घेऊन जाणं गरजेचं आहे आणि त्या दिवसापासून आम्ही आज खऱ्या अर्थाने आजचा हा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। बंडू केणी यांच्या हातून प्रभाग क्रमांक 5 मध्ये ऐरोलीमध्ये समाजसेवा व्हावी ही गणराय चरणी प्रार्थना करतो। आम्ही 4ही नगरसेवक आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचे प्रामुख्याने कार्यकर्ते म्हणून काम करत असताना सर्वसामान्य जनतेची असणारी नाळ, सर्वसामान्य जनतेचं असणारं काम या ठिकाणी खऱ्या अर्थाने नाईक साहेबांनी आम्हाला दिलेल्या संधीचं सोनं करण्याकरता या ठिकाणी खऱ्या अर्थाने सर्व नागरिकांची आम्ही या ठिकाणी प्रश्न सोडवण्याची खऱ्या अर्थाने आम्ही कटिबद्ध आहोत असं देखील या निवेदन सांगू इच्छितो। साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, पूर्ण साहेबांचं बोलत पूर्ण नाईक परिवाराने जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या नेतृत्वाला मी कधी तडा न जाता मी माझ्या कामाने उत्तर देईन। आणि आपण जसं गणेश नाईक साहेबांचा आपण नवी मुंबईला बोलतो, नवी मुंबईचा शिल्पकार, ते शिल्पकार असून या नवी मुंबईचे पालक करता धरता पण आहेत आणि यापुढे या माझ्या ऐरोली विभागात कसं बीजेपी आणि नाईक परिवाराचं नेतृत्व कसं चांगलं लोकांपर्यंत पोहोचवता येईल ते मी पोहोचवायला कटिबद्ध राहीन। मी मागील 4-5 वर्ष झालं शिवसेनेचं काम करत होतो,
पण तिथे आपल्याला कुठेतरी न्याय न देता कुठेतरी आपली घुसमट करण्यात आलेली होती. पण त्याबद्दल मी आता काय बोलणार नाही. मी आता नव्याने माझी सुरुवात केलेली आहे. माझा पक्ष आता भारतीय जनता पक्ष आणि मी पूर्ण नाईक परिवारासोबत आता काम करण्याची इच्छा प्रकट केली आहे आणि वेळोवेळी मी हे सिद्ध करून दाखवलं आता 1-1.5 महिन्यातच की मी बीजेपी आणि नाईक परिवारासोबत कसं काम करता येते. विजयाचं श्रेय मी कोणाला नाही, फक्त नाईक परिवार आणि बीजेपी पार्टीला देणार.